होप मिरर फाउंडेशन या NGOच्या वतीने गोल्डन ह्युमॅनिटी अवॉर्ड 2025 पुरस्कार वितरण सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते. हा सोहळा पनवेलमधील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पार पडला. या सोहळ्यात विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या समाजोपयोगी कार्याची दखल घेत त्यांना गोल्डन ह्युमॅनिटी अवॉर्ड प्रदान करण्यात आले. यावेळी सुमित जाधव या तरुणाने हातपाय नसतानाही प्रेरणादायी नृत्य सादर करून उपस्थितांची मनं जिंकली. या सोहळ्याला आमदार जितेंद्र आव्हाड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. होप मिरर फाउंडेशनचे अध्यक्ष रमजान शेख यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम पार पडला. याप्रसंगी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मला या कार्यक्रमाचं कौतुक याच्यासाठी आहे की मला खूप दिवसांनी भारताचा खरा चेहरा दिसतोय. इथे हिंदू, मुसलमान सगळे दिसत आहेत. नाही तर आजकाल काय परिस्थिती आहे तुम्हाला माहिती आहे. मुसलमानांच्या कार्यक्रमाला हिंदूंनी जायचं नाही आणि हिंदूंच्या कार्यक्रमाला मुसलमानांनी जायचं नाही. बरोबर आहे ना? चला असं होऊ देऊ नका, म्हणजे नशीब आमचं. मैं फिर से एक बार रमजान को मुबारकबाद देता हूं. एक ही लफ्ज में कहता हूं, रमजान मुबारक. So wish you all the best. It was a fabulous occasion. I am happy to see the audience. I always feel that I am in India when I see a cosmopolitan crowd. When I see a brother sitting in that coolie cap and the other brother with his beard and that Kashmiri cap, both are sitting so happily, that reflects India. या ठिकाणी आमचे एक तरुण सहकारी रमजान शेख यांनी होप मिरर इंडिया फाउंडेशनच्या वतीनं हा अतिशय सुंदर असा सोहळा आयोजित केलेला आहे आणि त्याच्यामध्ये अनेक क्षेत्रातल्या गुणवंतांना या ठिकाणी सन्मानित करण्याचं काम त्यांनी केलंय. जसं आपल्या समोर राजाराम पाटील साहेब आहेत, निवृत्तीबा चौधरी आहेत, सागर राजे आपण आहात. ज्या मुलांना आता आपल्याला डान्स प्रसिद्ध करून दाखवला तो अतिशय गुणवंत मुलगा आहे. कॉमेडियन, एक अतिशय चांगल्या वेगवेगळ्या क्षेत्रातली गुणी लोक हेरून त्यांचा सन्मान करण्याचं काम होप मिरर फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी केलं. रमजानच्या कार्यक्रमाला मी 2 वेळा खारघर मध्ये गेलो होतो. अतिशय शिस्तबद्ध, चोखंदळ नियोजन आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम करण्याचा त्याचा शिरस्ता असतो. आणि जी गरज आज भारतीय समाजाची आहे ती पूर्ण करत राष्ट्रीय एकात्मतेचे धडे खऱ्या अर्थानं या ठिकाणी या सोहळ्यांच्या माध्यमातून तो देत असतो. एका बाजूला सत्ताधारी मंडळी हिंदू मुसलमान किंवा जाती जातीमध्ये दंगे त्या ठिकाणी घडवण्याची खुश देत असतात. अशा परिस्थितीमध्ये रमजान सारखा एक तरुण सहकारी समाजातल्या सर्व जाती धर्माच्या मंडळींना, गुणी मंडळींना एकत्र आणून त्यांचा सन्मान करतो, ही निश्चितपणानं आनंदाची बाब आहे. मी या ठिकाणी राजाराम पाटील असतील, आपण असाल, निवृत्तीबुवा चौधरी असतील, सुधाभाऊ घरत असतील किंवा ज्या मुलानं आपल्याला अतिशय देखणा नृत्याचा आविष्कार दाखवला तो जाधव नावाचा मुलगा असेल, कॉमेडियन असेल, या साऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि या सगळ्यांना एकत्र आणून एका सुतात गुंफण्याचं काम करणाऱ्या रमजान आणि त्याच्या साऱ्या सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. शेतकऱ्यांसाठी काम करणारे आमच्या रायगड जिल्ह्याचे नेते बाळाराम पाटील ते साक्षीदार आहेत की शेतकऱ्यांच्या नेत्यांना सन्मानित करण्याबाबत आपला देश आणि महाराष्ट्र मागे आहे.
आणि मागे नसता तर दिबा पाटलांचं नाव कधीच लागलं असतं, पण ते त्यांना नाकारतात. आजच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आहे की मला आठवतं की शिवाजी पार्कला मुस्लिम खासदार असरुद्दीन ओवैसी यांच्या डोक्यात मी कोळी टोपी घातली होती. या आगरी समाजाची मैत्री भावना आहे ही आम्ही त्या लोकांपर्यंत पोहोचवली. आणि आज रमजान शेख यांनी एक आमच्या लोकांना इथे पुरस्कार दिला, म्हणजे रायगड मधल्या मुस्लिम बांधवांचं मन किती मोठं आहे हे रमजान शेख यांच्या निमित्ताने समोर आलं. आणि दुसरी गोष्ट, जितेंद्र आव्हाड साहेबांनी त्यांनी कौतुक केलं की माझ्या बाजूला एक इथले खासदारकीला उभे असलेले उमेदवार होते, त्या मुस्लिम टोपी घातली होती, इक्बाल नावडेकर. ते नावडेकरांची ती टोपी आणि कोळी टोपी एकत्र बघून जितेंद्र आव्हाड साहेब बोलले की आता आम्ही खरा भारत पाहतो आणि खरा भारत पनवेलमध्ये आहे. आणि मला आनंद वाटला की बाळासाहेब पाटील साहेबांनी ते म्हणजे पुरोगामी जो महाराष्ट्र आहे त्याची ओळख या स्पीच मधून करून दिली. याचाच अर्थ हा कार्यक्रम यशस्वी झाला. हा संपूर्ण महाराष्ट्राला देशाला संदेश आहे की रमजान शेख आमच्या सगळ्या आगरी कोळ्यांना शेतकऱ्यांच्या चळवळीला कौतुक करायला इथे एवढा मोठा पुढाकार घेतो. देशाने मी पंतप्रधान मोदींना विनंती करेन, रमजान शेख आमच्या आग्र्यांचं कौतुक करू शकतो तर तुम्ही दिबा पाटलांचं का नाही करत, हा माझा प्रश्न. ऍक्च्युली मी 2020 ला एक संस्था स्टार्ट केली होपमेर फाउंडेशन नावाची. तर आम्ही सोशल करत गेलो. नंतर मी ठरवलं की जे लोकांसाठी कार्य करतात प्रत्येक क्षेत्रात त्यांना आपण एक सन्मान दिला पाहिजे. हा माझा चौथा अवॉर्ड शो आहे. पहिला मी बॉम्बेला केला, नंतर वाशीला केला, नंतर अंधेरीला केला. चौथा माझा अवॉर्ड शो आहे. मी कोणाला आवडून एवढा मी मोठा नाहीच आहे, पण माझ्या संस्थेवर लोकांचा एक सन्मान व्हावा त्यासाठी मी जसे जितेंद्र आव्हाड साहेब झाले, बादाम पाटील साहेब झाले, संजय वगैरे पाटील, सतीश पाटील साहेब झाले, सुहास देसाई, असे खूप नाव घ्याय केलं. तर मी अशा लोकांना म्हणून मी त्या लोकांना सत्कार ठरवलं. मी कोणाला आवड देणारा मोठा झालेला नाहीच आहे. माझी संस्था एक त्यांचे सन्मान करताना लोकांना रिकग्नायझेशन देते, तेवढंच आम्ही काम करत असतो. आणि सर्व मान्यवरी माझ्यासाठी आले त्यासाठी त्यांचा खूप आभार मानतो. आणि थोड्या शो मध्ये जर फ्लो मध्ये काही चुकी झाली असेल तर मी तुमच्या प्रभात प्रजा न्यूजद्वारे जे अवॉर्ड असतील त्यांना काही ना पुढे पाठी आवडतं, कारण की सर्वच नेते एकदाच आले आणि माझं पूर्ण धावपळ जर होऊन झाली तर त्यांना त्यांची माफी मागतो. थोडं मागं आवडतं जर झाले असेल तर मला माफ करा. तुमचा लहान भाऊ किंवा मुलगा समजा मला माफ करा, थोडासा मी माफी मागतो. दोन शब्दात मी एकच सांगेन, कार्यक्रम फार सुंदर आणि अप्रतिम झाला, पण साहेबांनी रमजानला ज्या शुभेच्छा दिल्या, आव्हाड साहेबांनी, आदरणीय आव्हाड साहेबांनी ज्या शुभेच्छा दिल्या, रमजान मुबारक, काय शुभेच्छा, रमजान मुबारक. या रमजानसाठी मला ते या सुवर्णाक्षरात लिहून ठेवणाऱ्या या शुभेच्छा आहेत. एक सुंदर कार्यक्रम, सर्व धर्म समभावाचे कार्यक्रम आहेत. आमचे बाळाराम पाटील साहेब आलेले आहेत, आमचे बने साहेब ह्याच्यात रत्नागिरी आलेत, आमचे ठाण्याचे निरीक्षक सुद्धा आज इथे, म्हणजे सगळेच भेटले इथे निरीक्षक. अजून कुठे आपले जिल्हाध्यक्ष होते, परभणीचे जिल्हाध्यक्ष होते, सगळेच एक झाले. एक वेगळ्या वातावरणात, एक कौटुंबिक वातावरणात आम्ही आज होप फाउंडेशनच्या नावाखाली ते जमलो. असं शक्य होत नाही, पण आज रमजान ते घडून आणलं. आव्हाड साहेबांनी सुद्धा वेळात वेळ काढून, कारण मागच्या एक कार्यक्रमाला आव्हाड साहेब मिस झालेले, या प्रोग्राम टायमिंग मिस झालं, साहेब आलेले, पण आज साहेबांनी सांगितलं की बरोबर कुठेही न जाता मला बरोबर घेऊन चल, सर्वात तुझी जबाबदारी. आणि रमजानला मी शब्द दिले की साहेबांना मी टायमात घेऊन येतो. एक सुंदर, अप्रतिम आणि देखणा कार्यक्रम जो म्हणतो तसा कार्यक्रम झाला, खूप सुंदर. कुठेही कार्यक्रमाला कसलंही राजकीय गालबोट नाही, आम्ही त्याचे मित्र आहोत. शेवटी आम्हाला कुठेतरी एक राजकीय लेवल आहे, जिल्हाध्यक्ष वगैरे या गोष्टी, पण आम्ही त्याचे मित्र आहोत. आणि असा एक सुंदर देखणा कार्यक्रमात पनवेल सारख्या ठिकाणी झाला. आम्ही खूप खूप खुश आहे आणि आमच्या संपूर्ण शुभेच्छा रमजानच्या बरोबर आहे.